नमस्कार मंडळी, आज आपण वांग, शेंगा, शेवग्याची शेंग, बटाटा, टोमॅटो, कांदा वगैरे घालून मिक्स भाजी कुकर मध्ये झटपट भाजी बेसिक मसाल्यामध्ये भाजी ही बनवायची आहे। ती मी कशी बनवते ते तुम्ही आता पहा। कुकर मध्ये मी 1-1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे। तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता। हिंग घालून घेऊया, मिरची घालूया, कढीपत्त्याची पाने, कांदा घालून घेऊया, मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार। वांग शेंगाची भाजी आहे म्हणून गोड ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला। लाल टोमॅटो, ओला नारळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। बघा, झटपट अशी कुकर मध्ये ही 2 शिटीमध्ये अतिशय स्वादिष्ट अशी रुचकर अशी ही भाजी, टेस्टी अशी भाजी ही बनली जाते। मिक्स बटाटा वांगा शेंगाची ही भाजी मस्त बनली जाते। थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची, ठेचलेलं आलं आणि जिरं। आलं जिरं घातल्याने शाकाहारी भाजीला चव खूप छान लागते। प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगते, शाकाहारी भाज्या बनवत असतील तर आलं आणि जिरं जर ठेचून घातलं तर खूपच छान चव लागते। आणि आलं जे आहे ना आपल्या शरीरासाठी फार उपयोगी आहे, वात दूर करतं। भाजीमध्ये जर घातलं ना तर भाजीची बाधत नाही। टोमॅटो कांदा शिजलेला आहे, आता आपण भाज्या घालून घेऊया। मिक्स करून घ्यायची भाजी आता व्यवस्थित, मस्त अशी ही, आणि खूप छान लागते। अशा पद्धतीने भाजी बनवली की वांगा शेंगाची, आम्ही तर खूपच ही भाजी बनवतो कारण आमच्याकडे ही आवडीची भाजी आहे। माझ्या मुलांच्या आवडीची, म्हणजे सगळ्या घरच्या मंडळीच्या आवडीची भाजी आहे, त्यामुळे आमच्याकडे ही जास्त बनली जाते। आता घालूया दाणे, दाण्याची कूट घालून मिक्स करून घ्यायची, बारीक करून घ्यायची दाण्याची कूट। आणि सगळ्यात शेवटी घालायची दाण्याची कूट, कारण अगोदर नाही घालायची, मग ती करपली जाते म्हणून नाही घालायची। दाण्याची कूट ही कुठल्याही भाजीमध्ये ना, अशा भाजीमध्ये शेवटीच घालायची। मी तरी शेवटीच घालते। बघा, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, बनवण्याची पद्धत वेगळी असते। तर अशा पद्धतीने, कारण आपण ती भाजलेली असते ना, दाण्याची कूट मी शेंगदाणा भाजून बनवून घेते, त्यामुळे मी शेवटीच घालते। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्या 2 शिट्या काढायच्या। थोडंसं पाणी घालून घेते। आता ह्याला झाकण लावायचे आणि 2 शिट्या काढून घ्यायच्यात। आणि मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा। झटपट आणि रोजच्या जेवणात आपण अशा पद्धतीने भाज्या बनवून खाऊ शकता। अशा मी रेसिपी दाखवते, खूप सारे मसाले नाही, काही नाही। मसाला जो वापरला तो माझा ठेवणीचा मसाला आहे, त्याची लिंक वाटल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ती पहा। कारण मी 4 किलोचा मसाल्याची लिंक मी टाकलेली आहे। आता मसाल्याचं सीझन जवळ आलंय, तर तुम्हाला मसाला बनवायला सुद्धा त्या लिंक मी टाकते, त्या कशा पद्धतीने बनवलेला आहे तर ते पण तुम्ही बनवू शकता। आता 2 शिट्या काढून घेते। बघा, मस्त अशी वांग्याची भाजी 2 शिटीमध्ये बघा झाली आहे ना, छान अशी। थोडासा असा रस्सा ठेवून आणि चपाती सोबत, भातासोबत छान ही भाजी, मस्त अशी वांग्याची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ती। बघा, मस्त अशी वांग्याची भाजी।